तुझी राहू दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे गुण तुझे गाऊ दे चरणी लीन होऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे हात जोडून माते गुण तुझे गाऊ दे तुझे गाऊ दे बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. गाण्याला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय बघा. तत्पूर्वी बाप्पाचे मित्रांनो आगमन अगदीच काही आहे. कामावर जरी रजा नाही मिळाली तरी गावी जायला त्या गणपती सणाला काम ती नोकरी सोडायची देखील तयारी फक्त कोकणकरांच्याच आहे मित्रांनो. बाकी हे कुणाला जमणार. हा, कारण म्हटलेलंच आहे कोकणची माणसं ही साधी भोळीच आहेत. अगदी त्या आंब्याच्या रसाळ गोड रसाप्रमाण आहेत. आणि म्हणून मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन देखील अगदी मोजक्या दिवसांवरती आलेलं आहे. आणि म्हणून बाप्पा हा भक्त तुझा कासावी झालाय तुझ्या आठवणीनं. या भक्ताला तुझ्या येण्याची आस लागलेली आहे. आणि म्हणून लवकर ये. 7 सप्टेंबरचा तो दिवस लवकर येऊ दे. तुझी सुंदर मूर्ती तुझा ते गोशीरवाना रूप या डोळ्यांना एकदा मी देवा बघू दे. आणि तोच विषय मित्रांनो आणलाय. म्हणायचं आहे काय बघा. पूर्वी कार्यक्रम मित्रांनो आजचा जो आहे भुवनचरी माझा या हंगामातला आणि हॉल मधला हा मित्रांनो या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम आहे. या हंगामातला परत गणपतीच्या पहिल्या दिवशी भुवनचरी माझा कार्यक्रम मित्रांनो संगमेश्वर मध्ये लागलेला आहे. आणि निश्चित जीवन बोलपणे माझं सांगणं आहे बुवा आपल्याला हा जोड टिकवायचा आहे ना. बैलगाडीचा जोड बुवा आपल्याला टिकवायचा आहे तो. आणि निश्चित बुवा तुमचा मान आणि सन्मान ठेवून माझ्या माय मावल्यांचा आदर सन्मान ठेवून हा त्या ठिकाणी बारी करतोय. पण बारी ही मित्रांनो बारीच होणार आहे ना. झापूक झुपूक बरोबर आहे ना. बारी कशी होणार आहे. झापूक झुपूक. आणि म्हणून बघा बुवा तुम्हाला पण थोडासा बुकीट टेंगून देतो तो घ्या. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मायेच्या श्री गणराया अरे तू कृपावंत होशी. आहे मागणे भक्ताचे गणेशा आणि तुझ्याच चरणा पाशी. की दर्शन देण्या या भक्तांना अरे दर्शन देण्या या भक्तांना बाप्पा तू लवकर भुवनी. वर्षाने घरी येतात तू बाप्पा अरे सोबत निघून याव्या त्या सुखाच्या राशी. म्हणून बघा बुवा म्हणायचं आहे काय बघा. आता बुवाने त्यांचा हातात घेतला नसेल पेन आहे ना आणि सोबत वही पण असेल बुवांच्या. खरडवा म्हणून म्हणायचं आहे ना. बघा कि कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं. म्हणून म्हणायचं बघा की आळवी तो मी आज या सभा रंगनाला. हो आळवी तो मी आज या सभा रंगनाला. अहो माझ्या या लाडक्या गणाला मग वाट पाहतो तुझी मोरया अरे चतुर्थीच्या सणाला. बाप्पा अरे त्या वाटेकडे डोळे लावून बसतोय. 7 सप्टेंबरच्या त्या दिवसाकडे डोळे लावून बसतोय. येशी आणि या भोळ्या भक्तांना या तुझ्या जाण लेकरांना साऱ्या दर्शन देशील. म्हणून म्हणायचंय की वाट पाहतो तुझी मोरया अरे त्या चतुर्थीच्या सणाला. मग सुखी कराया या गणराया या साऱ्या भक्त जनाला. 1 2 3 4
गणाला आळवितो मी आज सभारंगणाला माझ्या या लाडक्या गणाला वाट पाहतो तुझी मोरया चतुर्थीच्या गणाला वाट पाहतो तुझी मोरया चतुर्थीच्या गणाला हे सुखी कराया लागण राया साऱ्या भक्त जनाला आळवितो मी आज सभारंगणाला माझ्या या लाडक्या गणाला 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 हे वाट पाहतो तुझी मोरया चतुर्थीच्या गणाला वाट पाहतो तुझी मोरया चतुर्थीच्या गणाला सुखी कराया या गणराया साऱ्या भक्त जनाला आळवितो मी आज सभारंगणाला माझ्या या लाडक्या गणाला आळवितो मी आज सभारंगणाला माझ्या या लाडक्या गणाला हे तूच आहे जगताचा आहे तू पालनहारी दिन दुबळ्या भक्तांचा तूच रे कैवारी देवा दुबळ्या भक्तांचा तूच रे कैवारी दिन दुबळ्या भक्तांचा तूच रे कैवारी ओ सुख करता दुःख हरता या विश्वाचा विघ्न हरता श्रावण सरता चाहून लागे वेड्या या मनाला श्रावण सरता चाहून लागे वेड्या या मनाला सुखी कराया या गणराया साऱ्या भक्त जनाला आळवितो मी आज सभारंगणाला माझ्या या लाडक्या गणाला 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 देवांचा देवगणा तूच रे अधिपती तूच खरा आहे सखा भक्तांचा सोबती भक्तांचा सोबती भक्तांचा सोबती विनंती पाया तुम्हा गणराया या भक्तांचे दुःख हराया तुझ्या नामाची घोडी लागू दे राज्यशास्त्र जीवनाला तुझ्या नामाची घोडी लागू दे राज्यशास्त्र जीवनाला सुखी कराया या गणराया साऱ्या भक्त जनाला आळवितो मी आज सभारंगणाला माझ्या या लाडक्या गणाला 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 वाट पाहतो तुझी मोरया चतुर्थीच्या गणाला वाट पाहतो तुझी मोरया चतुर्थीच्या गणाला सुखी करा मला उशीर टायमिंग वाढत चाललेला आहे रात्र थोडी आता दिवस आहे पण म्हण आहे ना रात्र थोडी आणि सोंग फार म्हणून मित्रांनो स्तवन झालेला आहे गण झालेला आहे आणि 12चा ठोका पण आता पडत आलेला आहे पण तुम्हाला झोपा आलेल्या नाहीत का झोपले आणि म्हणून मित्रांनो बघा कार्यक्रमाची खरी मजा कार्यक्रमाची खरी गंमत शक्ती तुर्याचा जो खरा आनंद आहे मित्रांनो असं म्हणतात की कार्यक्रमाला खरा रंग चढतो तो गवळणी बसून आहे ना पण आज
बुवा पण आधी रंगातच आहेत. आणि म्हणून बघा मित्रांनो, माझ्या माय मावल्यांचा मान आणि सन्मान ठेवून या ठिकाणी गवळण गातोय. बोलपणे माझं सांगणं आहे, बुवा लिवली वा आणि चुकीचा असेल तर फोडून पण टाका. शाप अगदी नाहीसा करा, काय ठेवू नका. आहे ना, शाही पेनात बुवांच्या जोरात भरलेली आहे. म्हणून बघा बुवा काय म्हणायचं आहे. गवळण गातोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अगं या खट्याळ कानाच्या खोड्या झाल्यात आधी, या खट्याळ कानाच्या खोड्या बघा झाल्यात आधी. मग विसरून गेला बघा हा कान्हा, अहो आपली साऱ्यांची नाती. मग घरी सांगाया जातायाच्या, अहो घरी सांगाया जातायाच्या, याची माय बघा मध्ये मध्ये करते याती. मग खोड मोडू या कान्हाची, बघा अहो खोड मोडू या कान्हाची. मग चोरी करताना याला धरून राहती. बघा वा, गवळणीचा विषय अगदी साधा आणि सोपा आहे. तुम्हाला आहे ना, यांच्याकडचा बुवा आहे भागाला भाग, तुम्हाला भागाला भाग द्या म्हणून बुवा सोपा पण आहे. म्हणून बघा, अरे हो दे तुझा नि माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. वा, आता मी गातोय, पुढचा काय तो तुम्ही बघा. म्हणून म्हणते बघा, अरे हा नंदाचा पोर हाय लय हराम खोर. ओ जीवन बुवा, ही इज माय फ्रेंड, आहे ना, ही इज माय फ्रेंड देवेंद्र चिनाम बुवा. म्हणून म्हणतोय, अहो हा नंदाचा पोर हाय लय हराम खोर, आहे गोकुळच्या दह्या दुधाचा चोर. मग हा गिरधारी अहो जाता बाजारी, आता हा गिरधारी जाता बाजारी, आम्हाला नेहमीच अडवायचा. त्याला काय करायचा, एकदा त्याला गवळणी त्या मथुरेच्या बाजारात जाताना दिसल्या, आडवाटेला लपून राहायचा, यायचा आडवा, वाट अडवायचा. मग एक दिवशी गवळणी ठरवलं, हा काना वारंवार आपल्या बाजाराला जाताना आपल्या कामामध्ये व्यत्यय येतोय, आपली वाट अडवतोय. मग ह्याचा आज गेमच करूया. बघा विषय कसा आहे, अहो हा गिरधारी आणि जाता बाजारी, अहो नेहमीच अडवायचा. मग राधा म्हणते तिच्या गवळणीना, असा इतिहास कोणी नो घडवायचा. आज जे भन काय व्हायचा तो होऊ दे राज, आहे ना. मासा इतिहास कोणी नो घडवायचा, याला धरून पडवायचा, आहे ना. पडवायचा म्हणजे काय, वा आपल्याकडे बैलाला पडवतात हो. राधा म्हणते याला पडवायचं, याला आज असाच झोपायचा की हा परत काय आपल्या वाटत जायचा, नाव पण घ्यायचं ना आपल्या परत. असा इतिहास घडवायचा, याला अशा इतिहास घडवायची आज की हा परत आपल्या काय वाटेत यायचा नाही, असा याला बडवायचा. म्हणून म्हणतोय, अहो हा नंदाचा पोर लय हराम खोर, या गोकुळच्या दह्या दुधाचा चोर. मग हा गिरधारी जाता बाजारी, नेहमीच अडवायचा. असा इतिहास कोणी नो घडवायचा, अगा असा इतिहास कोणी नो घडवायचा, याला घालून बडवायचा. असा इतिहास कोणी नो घडवायचा, याला धरून बडवायचा. कोणी नो घडवायचा, याला धरून बडवायचा. असा इतिहास कोणी नो घडवायचा, याला धरून बडवायचा. नकासा पोरे नाही हराम खोरे, आहे गोकुळच्या दह्या दुधाचा चोर. अहो हा गिरधारी जाता बाजारी, हा गिरधारी जाता बाजारी, असा नेहमीच अडवायचा. असा इतिहास कोणी नो घडवायचा, याला धरून बडवायचा.
वाटेचा हा अवघड घाट आडवा येऊन धरतोय हाट येऊन धरतोय हाट आडवा येऊन धरतोय हाट आणि येतो हा पाठोपाठ बघा फोडतोय आमचे माठ फोडतोय आमचे माठ बघा फोडतोय आमचे माठ पीठ होतं मिसायचं पाहिजे तेवढं सुखायचं हे गाणं पीठ होतं मिसायचं पाहिजे होतं सुखायचं नको हुशारी डाऊ नको हुशारी डाऊ कानाला एकीच घायचं आलं केलीच थट्टा येऊन झपाटा तू जर केलीच थट्टा येईन झपाटा याला चांगलाच रडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा नाही मला बघोद माझे कुकुड चहा सजा दुधाचा कोद अरे हा गिरधारी जाता बाजारी बघा हा गिरधारी जाता बाजारी आपण नेहमीच अडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा धरून घडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा असा इतिहास कोणीनं घडवायचा याला धरून घडवायचा. कार्यक्रमाला वेळ वाढत चाललाय आणि म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये पहिली फेरी संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझे बंधू आणि तुरेवाली युवाशाही महेश डोंगरकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक मानाचा मुजरा करतो. तसेच माझ्या तालुक्यातील एक सुंदर असं सूत्रसंचलन करणारा माझा भाऊ सिद्धेश उतेकर यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मित्रांनो 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहिरांच्या आवाजासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी माझे बंधू नवदादा सांडी, सुजल सांडी आणि आमच्या ताई पल्लवीताई सांडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. म्हणून बघा मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोनपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा. कारण मित्रांनो, आज मी माझ्या आयुष्यातला या विरार नगरीमध्ये हा पहिला कार्यक्रम करतोय आणि म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय. म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय बुवा? आज हा विषय मी तुम्हाला तिसऱ्यांदा देतोय. तुम्ही एक चांगल्या घराण्यातले गोड गळ्याचे आणि उत्कृष्ट असे शाहीर आहात, म्हणून तुमचा आज मान आणि सन्मान ठेवून बुवा बारी केले. आणि म्हणून आज अपेक्षा करतो की कुठेतरी माझ्या विषयाला बुवा आज हात घालण्याचा प्रयत्न कराल. पण जर बुवा वडाची साल जर बुवा वांग्यात लावली तर बुवा दुसऱ्या बारी झपूक देईन तुम्हाला, आणि तो तुम्हाला अगदी बुवा प्रेमान घ्यावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, शेवटचा विषय गातोय एका मुकड्यात आणि बारी संपवतोय. म्हणायचं आहे काय बघा, हा म्हणून काय आता बघा शेरबीर काय घेत नाही, कारण बुवाला शेरबीर 2 बाऱ्यांना बरेच दिलेले आहेत. आणि दुसरी फेरी मित्रांनो आपल्याकडे आहे. लागला काय हो? हा, आजारी पडलाय थोडासा. आणि म्हणून बघा विषय गातोय, शेवटचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय, बघा काय म्हणतोय, शेवटचा विषय गातोय. काय म्हणतोय बघा, आणि प्रल्हाद दादांचं ते गाणं आहे, अजरामर झालेलं गाणं आहे की जो तो मुलगा असेच म्हणतो, आहे ना, जो तो मुलगा अहो असेच म्हणतो, मला बायको पाहिजे गोरी, ओ झिरमवा मला बायको पाहिजे गोरी. माता तुम्हीच सांगा पाहुण, अहो कुठं जातील काया गोरी, आहे ना. सगळ्यात जर आम्ही कठीण शोधायला गेलं
आहे ना? त्यामुळे झालं आमच्या आरचीला जायचा कुठं. आणि तोच विषय बघा, विषय मित्रांनो एका मुकड्यात ठेवतोय आणि बारी संपवतोय. म्हणायचं आहे का बघा, की माझा प्रश्न हा जुना, अहो प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा, नाही सुटणार तुला या जन्मी. की प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा, नाही सुटणार तुला या जन्मी. मग डाग दिला तुला मी वरमी. वा विद्याचा देत तुम्हाला. अरे डाग दिला या तुला मी वरमी, मग सांग जिरल का तुझी ही गुरमी. वा डाग असा देईन ना की गुरमी आणि गरमी पण मोशा बाहेर निघाल तुमची. कारण तुम्ही माझे चांगले मित्र आहात. म्हणून मान आणि सन्मानात बुवा थोडस कार्यक्रम म्हटलं की झापूक झुपूक इकडे तिकडे होतच बुवा, तेवढा सण करून घ्या. म्हणून म्हणायचंय, अरे प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा, प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा, नाही सुटणार तुला या जन्मी. डाग दिला तुला मी वरमी, अरे डाग दिला तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. डाग दिला या तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. डाग दिला या तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. डाग दिला या तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. पंडित रावा, शोध विषयाचा माझा नावा, शोध विषयाचा माझा नावा. जाग लागलेला तुमच्या नावा, जाग लागलेला तुमच्या नावा, तुमच्या गुरूंना जाऊन दावा. जाऊन दावा, तुमच्या गुरूंना जाऊन दावा. अहो सांगतोय आजारा का होणार, सांगतोय आजारा का होणार, नका बनू तुम्ही बेशर्मी. डाग देईन तुला मी वरमी, डाग देईन तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. डाग देईन तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. डाग देईन तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. डाग देईन तुला मी वरमी, सांग जिरल का तुझी ही गुरमी. हे प्रश्न तुला सोडतोय पुन्हा, हे प्रश्न तुला सोडतोय पुन्हा, नाही सुटणार तुला या जन्मी. डाग दिला तुला मी वरमी, डाग दिला तुला वरमी, डाग दिला का तुझी वरमी. डाग दिला तुला वरमी, डाग दिला का तुझी वरमी. डाग दिला तुला वरमी, डाग दिला का तुझी वरमी. अरे डाग देईन तुला मी वरमी, मग सांग जिरल का तुझी ही गुरमी. आणि म्हणून मित्रांनो आयोजकांनी जो वेळ दिलाय त्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे. शाहिराला पण एक सांगणार, शाहीर या ठिकाणी तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी ज्या तऱ्हेने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य दिलं, त्याच पद्धतीनं शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. शाहिराला पण एक सांगणार, शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला बुवा जेवढा आहे ना, बुवाना एक आमच्या युट्यूबर संध्याने एक माझा कार्यक्रम लावला होता 5 तारखेला. तेव्हा बुवाना मी एक डायलॉग मारला होता, डायलॉग आहे ना, वा लावा ताकद आहे ना, आलव शाप वाकत आणि घरात जाऊन बसा आंबट चोकत. तशी बुवा आज तुम्हाला जेवढी ताकद, जेवढ्या ताकदीनं, जेवढ्या चांगल्या प्रसिद्धीनं तुम्हाला बुवा कार्यक्रम करता येईल तेवढा निश्चित तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.